आज भावाचा उपवास असल्यामुळे पूजेसाठी लाह्या बनवल्या होत्या. कशा ते सांगतेच, पण त्याआधी सकाळी ह्यांच्यासाठी नाश्ता बनवायला घेतला होता. कारण माझा तर ना आज भावाचा उपवास होता. ह्यांच्या नाश्त्यासाठी पास्ता बनवणार होते, मग तोच एका गॅसवर शिजाय टाकला आणि दुसऱ्या गॅसवर चहा ठेवला. माझं नाश्त्याचं काम चालू होतं, तोच इकडं तनुष चेसचा डाव मांडून बसला होता. असा काय चेस खेळत होता जणू काही सगळं येतंय खेळायला. अगोदर तर आमच्या घरी सुट्टीच्या दिवशी पोह्याचा नाश्ता बनत असे, पण आता पोह्याची जागा पास्त्याने घेतली. त्यामुळे सध्या तर ना पास्त्याचेच वेगवेगळे प्रकार नाश्त्यासाठी मी बनवत आहे. तयार झालेला गरमागरम पास्ता तनुषाने ह्यांना दिला आणि मी माझ्यासाठी चहा घेतला. आता दुपारच्यासाठी लगेचच शेंगदाणे भिजत घातले. तोपर्यंत छोट्या साहेबांची फरमाईश आलती डाळिंब पाहिजे म्हणून. मग काय डाळिंब सोललं आणि सर्वांनीच ते खाऊन घेतलं. उद्या पंचमी आहे आणि आदल्या दिवशी ना आमच्याकडे भावाचा उपवास पकडला जातो. भावाच्या सुख समृद्धी दीर्घ आयुष्य आणि आरोग्यासाठी हा उपवास बहीण करत असते. आणि ह्या दिवशी ना आमच्याकडे लाह्याचा प्रसाद दाखवून पूजा करतात. आता ह्या लाह्या बनवण्यासाठी एक मूठ ज्वारी उकळत्या पाण्यात टाकून 2 ते 3 मिनिटं गरम करून घेतली आणि लगेचच त्यातलं पाणी बाजूला काढून एका कपड्यावर सुकवून घेतली. आता इकडे तवा गरम करून सुकवलेली ज्वारी तव्यावर पसरून घेतली आणि त्यावर चाळण ठेवली. आता इथं तुम्ही बघू शकता ज्वारीच्या लाह्या कशा मस्त अशा फुलतायत. तयार झालेल्या लाह्या लगेचच बाजूला काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एक मूठ ज्वारीपासून एवढ्या सगळ्या लाह्या तयार झाल्या होत्या. ह्या तयार झालेल्या लाह्यांचा लगेचच नैवेद्य पण दाखवून घेतला. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.